शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या प्रथम फाउंडेशनच्या संचालकावर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात विद्यार्थ्यांबरोबरच सूर्य अकॅडमीचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले। विशेष म्हणजे सूर्य अकॅडमीशी संबंधित आर्थिक फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा लवकरच दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या सर्व प्रकरणामध्ये ॲडव्होकेट प्रशांत जाधव आणि ॲडव्होकेट अजिंक्य गीते यांनी पुढाकार घेत सर्व पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले। विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि सादर केलेल्या पुराव्यांवर आधारित माहिती पोलीस आयुक्तांकडे सादर केल्यानंतर या प्रकरणात कारवाई झाली आहे आणि गुन्हा दाखल झालाय। यामुळे फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होते। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून अनेक पालक आणि विद्यार्थी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी करीत आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रशांत जाधव। नाशिक शहरामधील अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांसाठी, मुलींसाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी व मुलींसाठी बार्टी व TRTI तर्फे एक योजना आली होती। त्या योजनेमध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची हमी योगेश पानसरे नामक व्यक्तीने दिली होती। त्यामध्ये त्यांनी सूर्य अकॅडमी यांच्याशी बैठक केली, बोलणी केली आणि सर्व मुलांना सूर्य अकॅडमीचे पोस्टर्स दाखवले, व्हिडिओ दाखवले आणि पूर्ण राज्यामधून अंदाजे 1250 मुलांनी या ठिकाणी प्रवेश घेतला होता। प्रवेश घेतल्यानंतर सूर्य अकॅडमीला ठरल्याप्रमाणे त्यांनी कुठलाही मोबदला दिला नाही, म्हणून फेब्रुवारीमध्ये सूर्य अकॅडमीने त्या मुलांचं प्रशिक्षण बंद केले। प्रशिक्षण बंद केल्यानंतर सदरची बाब आमच्यापर्यंत आली। आम्ही अजिंक्य गीते, उपायुक्त प्रशांत बच्चाव साहेब सर्वांनी मध्यस्थी करून सूर्य अकॅडमीला विनंती केली आणि त्या विनंतीनंतर सूर्य अकॅडमी संचालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कंटिन्यू चालू ठेवले। जवळपास 6 महिने उलटून गेले। या प्रशिक्षण कालावधी दरम्यान सूर्य अकॅडमीला जे पैसे देणं होतं योगेश पानसरेंकडनं, त्यांनी ते कुठल्या प्रकारचा मोबदला दिला नाही। फक्त एक चेक दिलेला आहे, बाकी 3 ते 4 चेक बाउन्स झाले। या सर्व गोष्टीमध्ये सूर्य अकॅडमीचं नुकसान झालं। तसेच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं त्या विद्यार्थ्यांना एक आमिष देण्यात आलं होतं। त्यामध्ये 5G टॅब असेल, स्कूल बॅग असेल, काही पुस्तकं असतील, काही नोट्स असतील, शूज असतील, स्पोर्टचे ड्रेस असतील, या वस्तू विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळाल्या नाही। त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी 2 दिवसापूर्वी मला संपर्क केला। मी माझे सहकारी ॲडव्होकेट अजिंक्य गीते यांच्यासोबत चर्चा केली। त्यानंतर सदरची बाब ही माननीय पोलीस आयुक्त संदीप जगरकर साहेब यांना सांगितली। त्यांचा वेळ घेतला। वेळ घेऊन आम्ही सर्व विद्यार्थ्यांसमोर पोलीस आयुक्त कार्यालय येथे गेलो, सर्व चर्चा केली। साहेबांनी मुलांना काही प्रश्न उत्तरं केली, मुलांनी त्याबाबत माहिती दिली आणि नंतर कर्णिक साहेबांच्या लक्षात आलं की खरंच या मुलांची फसवणूक झालेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी उपायुक्त प्रशांत बच्चाव साहेब असतील, रामदास शेळके साहेब असतील, शेख साहेब, काजी साहेब या सर्वांना सूचना दिल्या की सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या, ते लिहून घ्या आणि त्यानुसार त्यांची फिर्याद घ्या। त्याप्रमाणे काल रात्री उशिरा सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या सोबत सर्व विद्यार्थी बसून फिर्याद देण्यात आली। सर्व विद्यार्थी जबाब घेण्यात आले। या सर्व प्रकरणातून असं लक्षात येते की नाशिक शहरामध्ये योगेश पानसरे व त्याची टोळी सक्रिय झाली आहे की काय आणि अनुसूचित जाती आणि जमातीमधील मुलांचंच का नुकसान केलं जातं। या सर्व प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिले आहेत। माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण कुठल्याही ॲडमिशन घेताना किंवा शैक्षणिक पाऊल उचलताना विचारपूर्वक करावा। योगेश पानसरे सारखे जे काही लोक असतील, फसवणूक करत असतील, विद्यार्थ्यांच्या नावावर पैसे कमवत असतील, अशा लोकांपासून सावध राहा। योगेश पानसरे याचे प्रथम फाउंडेशन नावाने फाउंडेशन आहे। त्या फाउंडेशन माध्यमातून शासनाकडून विविध प्रकारच्या योजनाची तो टेंडर भरतो। 3 वर्षाचे टेंडर भरलेले आहे आणि पहिल्या 6 महिन्याच्या पिरियडमध्येच त्यांनी अशी विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे। या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे, सूर्य अकॅडमीची फसवणूक झाली, तसेच शासनाची फसवणूक झाली। या सर्वांनी याकडे योग्य लक्ष देऊन योगेश पानसरे यांच्यावर योग्य सर्वांना जय महाराष्ट्र। माझ्याकडे अजिंक्य गीते TRT आणि बार्टीच्या विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती मिलिटरी प्रशिक्षणाचं एक कोर्स आहे। या कोर्सचा कॉन्टॅक्ट प्रथम फाउंडेशनच्या योगेश पानसरेंनी घेतला होता। त्यांनी सूर्य अकॅडमीशी टायअप करून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न केला। त्यांचे वाद झाले, 2 महिने प्रशिक्षण चालू झाल्यानंतर ते मिटवले।
पैसे द्यायचे ठरले, त्यांचे व्यवहार पूर्णत्वाचा न्यायचा ठरला. पण ते झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झालं. सूर्य अकॅडमी हे नावाजलेलं नाव आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी तिथे ऍडमिशन घेतले. पण कालांतराने त्यांनी ज्या कमिटमेंट केल्या होत्या, 5G टॅब असेल, बॅग असेल, ट्रॅक असेल, ह्या सर्व गोष्टी या योगेश पानसरेने दिल्याच नाही. एकदम खोटारडा माणूस आहे हा, कायम खोटं बोलतो. अशाच विविध विद्यार्थ्यांना, लोकांना हा कायम फसवत असतो. आम्ही कर्णिक साहेबांची भेट घेतली आणि कर्णिक साहेबांनी त्याच्यावर काल CR 178 प्रमाणे CR 178 प्रमाणे त्यांच्यावर काल ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत व याचा सखोल तपास वरिष्ठ जाधव साहेबांकडे देण्यात आलेला आहे. तरी अजून कुठल्या विद्यार्थ्यांची, पालकांची अशी काही फसवणूक योगेश पानसरेने केली असेल तर त्यांनी पण आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा किंवा आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही नक्कीच याच्यामध्ये त्यांना न्याय देण्यात येऊ. व जी सूर्य अकॅडमी ज्यांनी एवढं चांगलं प्रशिक्षण या विद्यार्थ्यांना दिलं, अशा लोकांना सुद्धा नाहक या पानसरे सारख्या माणसामुळे त्रास सहन करावा लागला, याचे नक्कीच आम्हाला खेद वाटतो. भविष्यात या पानसरेकडनं असे कुठले कृत्य होणार नाही याच्याकरता पोलीस प्रशासन योग्य दखल घेईल. व मी पोलीस आयुक्त कर्णिक साहेब, रामदास शेळके साहेब, शेख साहेब, काजी साहेब व सुरेश आव्हाड साहेब व त्यांच्या पूर्ण पोलीस प्रशासनाचे आभार मानतो की असा पोलीस आयुक्त आजपर्यंत आम्ही बघितलेले नव्हते की जे 4 वाजले म्हणून विद्यार्थ्यांना विचारलं की जेवण केलं का, तर नाही म्हटले, हो नाही नाही म्हणून त्यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांनी जेवू घातलं. संध्याकाळी विद्यार्थिनींना घरी जायला उशीर झाला म्हणून स्वतः पोस्ट करायची व्यवस्था केली. असं चांगलं काम करणारे, माणसातला देव माणूस म्हणून आम्ही कर्णिक साहेबांकडे आज या ठिकाणी बघत आहोत व समाजाला अशाच पोलीस अधिकाऱ्यांची आज खूप गरज आहे. नक्कीच योगेश पानसरेवर योग्य ती कारवाई होईल व तो सापडला जाईल व विद्यार्थ्यांना व सर्वांना न्याय मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव बिजुमाला वाघमारे, मी बार्टीची स्टुडंट आहे. बार्टी तसेच TRTI या संस्थांकडून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तर त्यासाठी प्रथम फाउंडेशन या संस्थेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती. तर 6 महिन्यांचा कालावधी होता ट्रेनिंगचा. प्रथम फाउंडेशन या संस्थेने विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घ्यावी यासाठी जाहिरात केली होती की तुम्हाला 5G टॅब देण्यात येईल, मोफत कॉलेज बॅग देण्यात येईल, नोटबुक तसेच 12 पेन आणि सर्व विषयांचे पुस्तक देण्यात येईल. पण म्हणजे आमची ट्रेनिंग चालू होऊन म्हणजे 6 महिने पूर्ण झाले तरी पण यांनी आम्हाला कोणतीच वस्तू वगैरे दिलेल्या नाहीयेत. आमची ट्रेनिंग 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आणि आता 16 जून 2025 ला पूर्ण झाली. आम्ही जेव्हा त्यांना वेळोवेळी विचारत होतो की आम्हाला या वस्तू कधी मिळणार, तर त्यांनी सांगितलं की हा 2 महिन्यांनी येतील किंवा 15-20 दिवसांनी येतील. त्यानंतर आम्ही वारंवार त्यांना कॉल करत असताना ते आमचे कॉल रिसीव्ह करत नव्हते किंवा मग आम्हाला भेटत पण नव्हते. योगेश नारायण पानसरे ही जी संस्था आहे ती योगेश नारायण पानसरे सर चालवतात, प्रथम फाउंडेशन. या व्यतिरिक्त योगेश नारायण पानसरे या व्यक्तीने आम्हाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी भाग पाडले, म्हणजे वारंवार कॉल करून भाग पाडले. तसेच त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप, सोशल मीडिया इथे जाहिरात दिलेली होती की तुम्हाला या सर्व वस्तू मिळतील. आम्ही प्रत्यक्ष जेव्हा भेटलो तेव्हाही त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला या सगळ्या वस्तू आमच्याकडून मिळेल. तसेच योगेश नारायण पानसरे या व्यक्तीला माहित असताना की आम्ही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थी आहोत, तरी पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही म्हणजे तुम्हाला जे करायचंय ते करा, मला शासनाकडून पैसे हे मिळणार आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की योगेश नारायण पानसरे या व्यक्तीने आमची फसवणूक केली. तर त्यामुळे आम्ही ऍडव्होकेट प्रशांत फसवणूक झाली. आमच्या लक्षात आलं की योगेश नारायण पानसरे या व्यक्तीने आमच्या सर्व विद्यार्थ्यांची फसवणूक केली. त्यानंतर आम्ही ऍडव्होकेट प्रशांत जाधव आणि ऍडव्होकेट अजिंक्य गीते यांना भेटलो आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. तर आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झालेला आहे, असा अन्याय म्हणजे कुणावर पण कोणत्याही विद्यार्थ्यावर होऊ नये, म्हणून मग त्यांनी आम्हाला CP ऑफिस येथे घेऊन गेले व गुन्हा नोंदविण्यासाठी सांगितले. आणि सदर फसवणूक आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ऍडव्होकेट अजिंक्य गीते व ऍडव्होकेट प्रशांत जाधव यांना भेटलो.
त्यानंतर त्यांनी आम्हाला सीपी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा वेळ घेऊन त्यांच्या भेट घालून दिली व त्यानंतर कर्णिक सरांनी सर्व आमची हकीकत ऐकून घेतली व योगेश नारायण पानसरे या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि आदेश दिल्यानंतर संदीप कर्णिक सरांनी म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की विद्यार्थ्यांनी जेवण वगैरे काहीच केलेलं नाहीये, तर सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था पण त्यांनी केली आणि आदेश दिले की गुन्हा दाखल करा त्यांच्यावरती. दिल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आणि त्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आमची म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तिथे पण आवड सरांना लक्षात आलं की विद्यार्थ्यांनी जेवण नाही केलं, तर रात्री पण आमच्या जेवणाची व्यवस्था केली आणि रात्री लेट झाल्यामुळे आम्हाला विद्यार्थ्यांना घरी पण सोडून देण्यात आले. नमस्कार, माझे नाव वनमाला वाघमारे. मी बार्टीची स्टुडंट आहे. बार्टी आणि TRTI या संस्था आहेत त्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या विद्यार्थ्यांना पोलीस तसेच अनेक सरकारी योजना असतात त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण हे देतात. तर प्रथम फाउंडेशन ही संस्था यांनी आम्हाला वारंवार कॉल करून ऍडमिशन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यास भाग पाडले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला यामध्ये 5G टॅब देऊ, बॅग देऊ, अजून सर्व विषयांचे नोट्स विविध. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.